कबड्डी लीग 2024 आज पहिला दिवस आणि एक मात्र दिवस या ठिकाणी पहिला सीझन अलकापुरी प्रो कबड्डी लीगचा उद्याच्या दिवसामध्ये अलकापुरी प्रीमियर लीग क्रिकेट बॉक्स टुर्नामेंट या ठिकाणी याच मैदानावरती तुम्हाला लाईव्ह टुर्नामेंट अनुभवता येणार आहे. चला प्लेयर लवकरात लवकर सज्ज व्हा. आता जो मॅच सुरू होतोय गिरिजात्मक विरुद्ध बल्लाळेश्वर. आता चिंतामणी आणि सिद्धिविनायक या दोन्ही संघांना विनंती असेल आपल्याला पहिला पुकार. चिंतामणी संघ विरुद्ध सिद्धिविनायक आपल्याला पहिला पुकार. टॉस साठी टॉस का बॉक्स या ठिकाणी आपण जमायचं आहे. चिंतामणी विरुद्ध सिद्धिविनायक टॉस का बॉक्स या ठिकाणी आपण उपस्थित राहायचं आहे. सामना सुरू आहे गिरिजात्मक विरुद्ध बल्लाळेश्वर. बल्लाळेश्वर संघाच्या माध्यमातून रेड करत असताना सिद्धू याने मात्र एक पॉइंट मिळवलाय आणि भावेश यांना हँड टच करून बाद केलाय. क्या बात आहे. सुरेख टॅकल. लक्षात घ्या तिथे मात्र टॅकल करत असताना ज्या पद्धतीने टॅकल केला होता काय जबरदस्त पकड होती. प्रचित या रेडवरती आपण पाहू शकता बल्लाळेश्वर संघ 2 गुणांनी आघाडीवरती. राहुल गिरिजात्मक या संघाच्या माध्यमातून चढाई करण्यासाठी पहिला गुण गिरिजात्मक या संघाच्या अकाउंट मध्ये. गुणफलकावरती पहिला आकडा 1च्या रूपानं. क्या बात आहे. अजून एक पॉइंट अजून एक गुण मिळवलाय. 2-2 ची बराबरी. या ठिकाणी ब्लॉक करण्याचा प्रयत्न. सरेंडर केलं होतं. माहिती आहे की जर सरेंडर केलं नाही रितेश याने तर मात्र पकड अजून मजबूत होत जाणार आणि अर्थातच या ठिकाणी एवढा तगडा डिफेन्स होता. त्या डिफेन्सला पाहून अतिशय जबरदस्त काम. अजून एक चांगली रेड येते. किती पॉइंट मिळतील. 3 सुपर रेड या ठिकाणी बघायला मिळते. सुपर रेड. येस. No arguments with umpire, please. It is a part of game. No arguments.
चला घाई करा विनंती असेल कॉपरेट प्लीज लक्षात घ्या नो आर्ग्युमेंट्स कारण नियम आणि अटी सर्वांसाठी सेम आहेत लक्षात घ्या पंचांच्या निर्णयाचा रिस्पेक्ट व्हायला हवा खेळाडू वृत्ती दाखवायला हवी हे नक्कीच घडायला हवं विनंती असेल प्रत्येक खेळाडूला नक्की बळालेश्वर संघाला प्रत्येक खेळाडूला विनंती असेल प्रत्येक संघाला विनंती असेल 6-2 इथे मात्र वाढेल गिरिजात्मक या संघाचा धाव फलक गुण फलक 3-6 गिरिजात्मक 3 बल्लालेश्वर 6 डिफेन्स नक्कीच काम करत नाहीये सध्या अपेक्षा आहे डिफेन्स करणं आणि या ठिकाणी मी म्हटलंय डिफेन्स करणं अपेक्षा होती भावेश याने मात्र पकडण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला केला होता माझ्या प्रचित याने इथे 1 गुण मिळवला जातोय राहुल पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी 7-3 बल्लालेश्वर 7 गिरिजात्मक 3 क्या बात है प्रचित याची ही रेड यशस्वी ठरेल की मग खाली येईल पाहणं गरजेचं आहे कारण की 3 खेळाडू आहेत सुपर टॅकल ऑन आहे राहुल आहे त्या ठिकाणी रितेश आहे मला वाटतं आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो झटपट चालू आहे एका बाजूने साखळी आहे दुसऱ्या बाजूने साखळी सात 3 हाफ टाइम चेंज कोड या ठिकाणी आपण पाहतोय कोड चेंज केला गेलाय धाव फलक आहे बल्लालेश्वर 7 आणि गिरिजात्मक 3 हा टाइम स्कोर आहे एक हाफ संपलाय सेकंड हाफ या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होईल यानंतर होणार जो मॅच आहे त्या दोन्ही टीम्सना विनंती असेल आपला कर्णधार आणि आपला संघ घेऊन दुसरा पुकार चिंतामणी संघ विरुद्ध सिद्धिविनायक संघ दोन्ही संघांना द्वितीय पुकार दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयार राहावे सुपर टॅकल ऑन रितेश आणि नाही ते मात्र खरा प्रयत्न डिफेन्स मात्र या ठिकाणी थोडासा कमकुवत बघायला मिळतोय अजून काही ना काही प्रचित याने 2 पॉइंट मिळवलेत तर एक पारितोषिक आलंय भूषण मायेकर यांच्यासाठी जर रेड टाकली तर 100 रुपयाचं पारितोषिक कोणाकडनं आदित्य राय यांच्या माध्यमातून ऐकलं भूषण भूषण कल देखने को मिलेगा हमें भूषण आम्हाला उद्याला बघायला मिळेल क्या बात है अतिशय चांगलं टॅकल चांगली पकड 3-12 9 अंकांनी आघाडीवरती आहे बल्लालेश्वर क्या बात है हा जो आकडा आहे तो फरक नक्कीच कमी करावा लागणार आहे बल्लालेश्वर संघाचा सॉफ्ट क्या बात आहे सुंदर पकड आणि पूर्णपणे हा खेळाडू मात्र चांगला प्रयत्न होता एक अतिशय चांगली तगडी पकड या ठिकाणी त्याला थांबवते आणि बल्लालेश्वर संघाला अजून 1 पॉइंट देते 13-3 फरक वाढत चाललेला आहे मात्र कबड्डीविषयी मी नेहमी म्हणत असतो की सरड्याला रंग बदलायला वेळ लागेल मात्र कबड्डीच्या
धाव फलकाला गुण फलक बदलायला वेळ लागत नसतो आणि आज ते बघायला मिळालं की एक रेड जी होती त्याची 8 पॉइंटची ती रेड होती. कार्तिक पिल्ले आणि पारितोषिक लावलं शुभम यांच्यासाठी. एका पॉइंटसाठी 200 रुपये शुभम यांच्यासाठी. कार्तिक पिल्ले यांच्या माध्यमातून विपुलजी मामुणकर यांना आपण आज मिस करत असेल मात्र यांचं लक्ष आहे बारीक लक्ष आहे या स्पर्धेवरती. प्रत्येक त्रुटी दे आहेत ते दर्शवून देत आहेत या स्पर्धेच्या. धन्यवाद विपुलजी. क्या बात आहे चांगला पकडलाय. अगोदर नक्कीच पायांवरती पकड एक चांगली होती त्यानंतर मात्र टर्न करण्याचा प्रयत्न होत असताना बॉडी लॉक केली गेली. अतिशय चांगली पकड. 13-6. अजून एक चांगली पकड या ठिकाणी बघायला मिळत आहे. संकेत याच्या माध्यमातून सुमित सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटं. पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय की शेवटची 5 मिनिटं. स्कोर आहे 14-6. गिरिजात्मक 6 बल्लालेश्वर 14. धन्यवाद सागर सर. अलकापुरी प्रो कबड्डी लीग 2024 पर्व पहिले. तसेच जे आता गटानुसार मॅच चालू आहे त्याच्यामध्ये जे टॉप 2 म्हणजे टॉप 2 टीमा ज्या येतील ह्या दोन्ही टीमा फायनल खेळल्या जातील. ह्या सर्वांनी नोंद घ्यावी संघ मालकाने आणि संघ प्रशिक्षकांनी. टॉप 2 ज्या 2 टीमा येतील त्या टीमा फायनल खेळवल्या जातील. तसेच कोणाचे पॉइंट टेबल सेम राहिल्यास त्याला रन रेट नुसार पुढे चाल देण्यात येणार. याची नोंद घ्यावी. लास्ट ऑफिशियल कॉल. चिंतामणी आणि सिद्धिविनायक आपले कर्णधार पाठवून द्या. चिंतामणी आणि सिद्धिविनायक आपले कर्णधार टॉस साठी. मॅच संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं. चिंतामणी आणि सिद्धिविनायक टॉस बॉक्स मध्ये या. चिंतामणी आणि सिद्धिविनायक टॉस बॉक्स मध्ये त्वरित हजर राहा. चिंतामणी संघाचा संघनायक आलाय. सिद्धिविनायक आले टॉसला आले. मी योगेश दादांना विनंती करेन टॉस करून घ्या. दोन्ही संघनायक आलेले आहेत. कोणा जास्त योगेश दादा टॉस करतो आपण. योगेश दादांच्या हस्ते टॉस आपण कोणाच्या हस्ते करतोय. सुपर रेड सॉरी डू आर डाय रेड या ठिकाणी. आणि क्या आवाज आहे. सांभाळून आपसात नाही लक्षात घ्या. आपसात नाही. खेळाडूंना विनंती. किती पॉइंट 2. बल्लालेश्वर 18 19 या राईड साठी मला वाटतं
डॅश. बल्लाळेश्वर 23 गिरिजात्मक 7. बघा टाइम व्यतीत करण्याचं काम या ठिकाणी नक्कीच प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न करतोय. प्रचित याचा संघ सध्या तरी लीड करत असताना आपण पाहतोय. एक पॉइंट या ठिकाणी बल्लाळेश्वर संघाला. मॅच ओव्हर. संघ जिंकलाय बल्लाळेश्वर.